दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस दिल्लीतलं वातावरण जे आहे ते खराब स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळते। मात्र गेल्या 2 दिवसांपासून जी दिल्लीतली हवा गंभीर स्थितीमध्ये आलेली होती ती आता खराब स्थितीमध्ये आलेली आहे। मात्र सकाळच्या सत्रामध्ये धुकं जे आहे ते दिल्लीतल्या शहरावरती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। सकाळचे 9 वाजून जरी गेलेले असले तरी सुद्धा धुक्याची चादर जी आहे ती संपूर्ण शहरावरती आहे आणि याचा परिणाम म्हणून दिल्लीतलं जे प्रदूषण वाढलेलं आहे त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरती आपल्याला होताना पाहायला मिळतोय। दिल्लीतली हवा जी आहे ती 2 दिवसांपूर्वी गंभीर स्थितीमध्ये बनलेली होती, मात्र ती आता खराब स्थितीमध्ये आलेली असली तरी सुद्धा वॉकिंग निमोनियाचं प्रमाण जे आहे ते संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे। कारण सकाळच्या सत्रामध्ये जे नागरिक बाहेर पडतात त्यांच्या आरोग्यावरती प्रदूषणाचा परिणाम जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे हवामान तज्ञ असतील त्याचबरोबर डॉक्टरांकडून सुद्धा आवाहन केलं जातं ते म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये काम असेल तरच घराबाहेर पडा। मात्र शहरातला AQI जो आहे तो खरं तर खालच्या स्थितीमध्ये आलेला पाहायला मिळतो आणि त्याचाच परिणाम म्हणून नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम जो आहे तो होताना पाहायला मिळतो। आपण पाहतोय की दिल्लीमध्ये पर्यटक जे आहे ते इंडिया गेट परिसर असेल या त्याचबरोबर संसदेचा परिसर असेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती येत असतात। सकाळच्या सत्रामध्ये पर्यटक जे आहे ते खरं तर दिल्लीतलं दृश्य जे आहे ते आपल्याला टिपता यावं यासाठी गर्दी करत असतात। मात्र दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम जो आहे तो सुद्धा नागरिकांच्या आरोग्यावरती होताना पाहायला मिळतोय आणि दिल्लीतली हवा जी खरं तर गंभीर स्थितीमध्ये आलेली होती ती 2 दिवसांमध्ये काहीशी सुधारलेली आहे। मात्र तरी सुद्धा या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम जो आहे तो नागरिकांच्या आरोग्यावरती होतोय आणि वॉकिंग निमोनियाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन विनोद मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।